अजितदादांच्या पाठीशी आमदार आहेत, महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आहे, कार्यकर्ते आहेत, एवढा मोठा पक्ष त्यांच्यासोबत आलेला आहे. आपल्यासोबत ना आपला पक्ष आहे, ना आपल्या पक्षाचा आमदार आहे, ना आपल्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे. त्यामुळं त्यांचं भाष्य माध्यमांनी देखील किती गांभीर्याने घ्यावं याचा देखील विचार करण्याची गरज आहे. त्यांच्यासोबत असलेले वाईचे मदन पाटील, माजी आमदार मदन पाटील, माजी आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी, काँग्रेसचे नेते रणजित पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी, एकही त्यांच्यासोबत राहिला नाही. का राहिले नाहीत? त्यामुळं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक तर पोपट घेऊन बसावं, भविष्यवाणी सांगायला, किमान काही त्या ठिकाणी त्या पोपटाच्या नादाने तुमच्यावर विश्वास ठेवतील, परंतु अशा अजितदादांच्या संदर्भानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं भाष्य करायच्या भानगडीमध्ये पडू नये. आधी आपण आपली सार्वजनिक जीवनातली पत किती आहे हे तपासून